स्वीटीचं ऑडिशन जे माहीतच नव्हतं की कुठल्या चॅनलसाठी होतं आहे किंवा कुठल्या शोसाठी होतं आहे. त्या फॅमिलीमध्ये येऊन आणि त्या सगळ्या फॅमिलीला जवळ करून आता हा समारंभ साजरा त्यांच्याबरोबर करता येणं इज अ व्हेरी बिग डील फॉर हर. मलाच वेळ मिळाला नाही ते सगळं प्रोसेस करायला. बट नाव व्हेन आय लुक बॅक ॲट दॅट मोमेंट मला असं वाटतं की अरे किती फास्ट झालं आणि आता डायरेक्ट लग्न पण होत आहे स्वीटीचं. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जा मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज मी आली आई आणि बाबा रिटायर होत आहे त्या मालिकेच्या सेटवर आणि सध्या माझ्यासोबत आहे पालवी म्हणजेच स्वीटी, जिचं लग्न होत आहे. पालवी कशी आहे? मी मस्त. तुम्ही कसे आहात? मस्त. पालवी खूप छान आउटफिट आहे, जास्त हेवी पण नाही वाटत आहे, पण ॲट दी सेम टाइम ते ग्रँजर दिसून येते. काय सांगशील स्वीटी म्हणून किती एन्जॉय करतेस? स्वीटीला तर ॲक्च्युली ह्या फॅमिलीमध्ये येऊन आणि त्या सगळ्या फॅमिलीला जवळ करून आता हा समारंभ साजरा त्यांच्याबरोबर करता येणं इज अ व्हेरी बिग डील फॉर हर. आणि त्यामुळे ती खूप खुश आहे. स्वीटी इज खुश, वेरस पालवी इज अनदर लेवल खुश. कारण का हे सगळं आणि त्याच्यामध्ये कॅरेक्टर पकडायचं आहे आणि थोडंसं टेन्शन पण आहे की बरेच सीन्स आहेत, खूप ड्रामा आहे, ते सगळं कॅरेक्टर धरून कसं करायचं, बरंच काय काय. सो येस, स्टील व्हेरी एक्सायटेड. पण मला जाणून घ्यायला आवडेल की पालवीकडे स्वीटी ही भूमिका कशी आली किंवा हा प्रवास कसा होता? ओके. सो मी माझं जो आधीचा जो शो करत होते त्यानंतर मी 1-2 महिना घरीच होते आणि माझं असं होतं की मी अजून काही ऑडिशन्स देण्याऐवजी आय शुड अगेन गो फॉर माय कॉर्पोरेट लाईफ आणि मी जॉबसाठी अप्लाय करायला स्टार्ट केलं होतं. मी खूप प्लॅन केलं की मी इथे अप्लाय करेन, तिथे अप्लाय करेन आणि 1 महिना म्हटलं थोडंसं मज्जा करेन घरीच राहून. सेकंड मंथ आय स्टार्टेड अप्लायिंग आणि माझं एका ठिकाणी ऑडिशनसाठी मला विचारलं गेलं. तर मला काहीच माहीत नव्हतं, चॅनल काय आहे, शो कुठला आहे, काहीच नव्हतं माहिती. आणि मला सांगितलं पॉझिटिव्ह रोल आहे. तर आय वॉज रेडी की लेट्स डू इट. आणि येस, हिंदी स्क्रिप्ट आली. मला वाटलं हिंदी शोचं कुठलं तरी आहे, छोटंसं कॅरेक्टर असेल आणि मी त्या हिशोबाने तो व्हिडिओ वगैरे पाठवला, ऑडिशन पाठवलं अँड इट गॉट डन. आणि लगेच मला कॉल आला आणि लगेचच सगळं इतकं लवकर झालं की मलाच वेळ मिळाला नाही ते सगळं प्रोसेस करायला. बट नाव व्हेन आय लुक बॅक ॲट दॅट मोमेंट मला असं वाटतं की अरे किती फास्ट झालं आणि आता डायरेक्ट लग्न पण होत आहे स्वीटीचं. तर स्वीटीचं ऑडिशन जे माहीतच नव्हतं की कुठल्या चॅनलसाठी होतं आहे किंवा कुठल्या शोसाठी होतं आहे, तिथून आता स्वीटीचं लग्न होणं इट्स अ व्हेरी लॉंग जर्नी. अगदीच. पण म्हणतात ना, जेव्हा आपण अपेक्षा ठेवत नाही तेव्हा अनपेक्षितपणे चांगल्या गोष्टी घडतात. अगदीच खरंय खरंय. हो. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.